नहीं चलेगी। और ये सरकार निकम्मी है, वो सरकार बदल रही है, और ये सरकार निकम्मी है। वो सरकार बदल रही है। सोनम वांगचुक आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अभिजीत दिपके आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाबा साहेब आंबेडकरांचा जय हो। छत्रपती परीक्षेमधून हा डॉक्टर काढला जातो, परंतु हे बीजेपी सरकार एवढं भ्रष्ट सरकार आहे की त्यांनी नीट पेपरच लीक केले. म्हणजे जे विद्यार्थी, गरीब विद्यार्थी जे अभ्यास करून डॉक्टर होणार आहे, डॉक्टर होण्याची फी आज 50 लाख 1 कोटी रुपये, गरीब माणूस ते देऊ शकणार नाही. परंतु नीट पेपर लीक केले. श्रीमंतांच्या घरामध्ये हे लीक पेपर गेले, त्यांनी घरात बसून पेपर लिहिले आणि गरीब विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहिला. म्हणजे भ्रष्ट सरकार किती पेपर लीक करणार, म्हणजे आपल्या गरिबांचा आणि शिक्षणाचा अधिकार हे काढून घेणार की काय. भविष्यात आपली मुलं डॉक्टर आणि मोठमोठ्या हुद्द्यावर कलेक्टर IPS अधिकारी होणार का नाही ही शंका वाटते. धन्यवाद. मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. सर्व राजकीय पक्ष वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे मनपूर्वक त्यांचे धन्यवाद. मित्र, नीट परीक्षा आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, अनेक मान्यवरांनी त्याचं वक्तव्य केलेलं आहे. पण तिथे असणारं हे नालायक सरकार आहे, याचं असणारं आपण नाकारा सरकार आहे, तर त्यांना जाण नसावी की प्रत्येक विद्यार्थी किती मेहनतीने कष्टाने तिथं असणारा एक्झामला सामोरे जात असतो. त्यांच्या आईवडिलांची किती मेहनत आहे. कोण जागा विकतो, कोण जमीन विकतो, कोण कर्ज काढतो आणि डॉक्टर बनण्याचं स्वप्न आपल्या मुलांना पाहतो. हे स्वप्न भंग केलेलं आहे, हे स्वप्न या सरकारने भंग केलेलं आहे. मला वाटतं अशा सरकारला असणारा आपण तिथं असणारा अद्दल घडवली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन आजच्या दिवसापुरतं मर्यादित नसून आपण कायमस्वरूपी याचा तगादा लावला पाहिजे. जोपर्यंत याचा असणारा शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीये तोपर्यंत असणारा आपण सर्व माघार घेणार नाहीयेत. मित्रांनो, 20 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेचा पेपर फोडल्यानंतर आत्महत्या केली. मला सांगा, आपल्यापैकीच कोणतरी आहे ना, आपल्या घरातलं कोण गेलं तर आपल्याला किती वाईट वाटेल, किती असणारा आपल्याला क्रोध वाटेल. आणि ही क्रोधासारखी गोष्ट, ही खेदासारखी गोष्ट आहे. आणि तिथं असणारं पोलीस सुद्धा असणारं अशा नालायक सरकारचा, म्हणजे नाकारा सरकार. आम्ही नालायक कसे आहोत, आम्ही नाकामी कसं आहोत हे दडपण्यासाठी असणारं पोलिसांना पुढे करतात. म्हणजे याचा अर्थ शासन चालवण्याची हिंमत या BJP सरकारमध्ये नाही. आणि म्हणून या नालायक सरकारला आपण त्यांच्या खुर्चीवरती सत्ता पालट केल्याशिवाय पुढच्या काळामध्ये आपण खुणगाट ठेवली पाहिजे. आणि आपल्याला सगळ्यांना आव्हान करतो, पुन्हा एकदा असणारा अशाच प्रकारचं आंदोलन आपण सर्व जाती बांधवांनी एकत्र येऊन हा लढा तीव्रतेने पुढे नेला पाहिजे. तिथं मी माझी राजा घेतो. दीपक भारतामध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी इथं आंदोलन छेडलं आणि भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं गेलं मित्रांनो, की दिल्लीच्या जंतर मंतरवरती 20 दिवस, म्हणजे आजचा 25वा दिवस आहे मित्रांनो, उपोषणाला वांगचुक साहेबांनी, सोनम वांगचुक साहेबांनी देखील सपोर्ट केला आणि आज 25 दिवस झाले ते उपोषणाला बसले. ज्या पद्धतीने दिल्ली सरकारने जो अत्याचार केला आपल्या विद्यार्थ्यांवरती, जी CITची परीक्षा असते, अत्यंत महत्त्वाची परीक्षा असते, त्या परीक्षेला गोरगरीब, दीपक दादांनी मगाशी सांगितलं की अत्यंत गोरगरीब कष्टकरी लोकांची भाजी विकणारा असेल, हातगाडी चालवणारा असेल, कष्टकरी करणं आम्हाला असेल, तो त्याचा पोरगा मेडिकलला जावा म्हणून कोणी डॉक्टर MBBS होत असेल, कोण BDSला जात असेल, कोण डेंटिस्टला अधिक ठिकाणी जात असतो. आणि ती परीक्षा लीक झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि जवळजवळ 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. ही अत्यंत दुःख आणि दयनीय गोष्ट आहे मित्रांनो. ही घटना व्हायला नाही पाहिजे. बरं, ही घटनाक्रम झाल्यानंतर ज्या लोकांनी आंदोलन सुरू केलं, आंदोलन सुरू केल्यानंतर अनेक मान्यवरांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मगाशी आमचा एक मित्र म्हणाला की दिल्ली सरकारचं पोलीस आहे, तिथली जी ॲडमिनिस्ट्रेशन आहे, यंत्रणा आहे, ती यंत्रणा फेल झाली. कारण तिथल्या सरकारला असा रिपोर्ट सेंट्रल कमिटीला असा गेला होता मोरे साहेब की 5000 लोक ह्या मोर्चाला सामील होऊ शकतात असा त्यांनी अंदाज दिला होता. परंतु त्यांचा अंदाज फेल झाला. लाखोच्या संख्येने लोक तिथे हजर झाली. आणि जो अत्याचार पोलिसांनी, बरं मागण्याचं काय साधं, मागण्या काय, नीटमध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे, नीट प्रकरणामध्ये झालेली जी चोरी आहे, जो भ्रष्टाचार आहे, त्याच्या विरुद्ध नाही मागतात ना. बरं, नाही तर काय मागतात की जो नीटमध्ये झालेला भ्रष्टाचार, सावळा गोंधळ आहे, जो त्याला जबाबदार आहे धर्मेंद्र प्रधान, त्याचा राजीनामा मागतात. याच्या व्यतिरिक्त काय मागतात? 20 दिवस शांततेने चाललेलं आंदोलन 21व्या दिवशी ज्या पद्धतीने पोलिसांनी तोडण्याचा प्रयत्न, संयम किती बाळगणार, किती संयम बाळगणार माणूस? 20 दिवस झाला, 20 दिवस कोणी त्यांनी यायला, कोणीतरी शिष्टमंडळ केंद्र सरकारचं यायला पाहिजे, भेटलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. 20 दिवसात कुठलाही प्रतिनिधी आला नाही. शेवटी 21व्या दिवशी त्यांची गांड पाडली, मराठीत गांड त्या सेंट्रल गव्हर्नमेंटची.
त्यांना वाटलं आता हे प्रचंड वाढत चाललेलं आहे आणि हे जर आंदोलन वाढलं तर देशामध्ये नेपाळ माहिती ना बाजूला असलेलं राष्ट्र नेपाळनी काय क्रांती केली मित्रांनो, सरकार उजवून लावलं. ती भीती देशाच्या पंतप्रधानाला होती म्हणून देशाचा पंतप्रधान घाबरला, देशाचा अमित शहा घाबरला. गृहमंत्री नाही, तो कसला मंत्री आहे मला काही कळतच नाही. तुम्हाला गडीपार मंत्री आहे, शेकडो ऑफेन्स त्याच्यावरती गुजरात सरकारने दाखल केलेले आहेत. आणि एवढा ज्या दिवशी हे दोन लोक सत्तेत बसले ना, गृहमंत्री आणि अमित शहा, गृहमंत्री आणि नरेंद्र मोदी, त्या देशाची वाटोळ लागायला सुरुवात झाली. आज 12 वर्ष झाले मित्रांनो, देशाचा पंतप्रधान काय रे, मी जाहीरपणे सांगतो बिलकुल काय रे. 12 वर्षात का त्यांनी एकी पत्रकार काय एकी प्राईज घेतली नाही. खबरतो पत्रकारांना, हे समोर पत्रकारांच्या या देशात जे भूमी आहे, जे आंदोलन, ज्या लोकांवरती जे आंदोलन तुम्ही छेडले, अरे आया बहिणींना सोडलं नाही, आमच्या आया बहिणींना त्यांचे शर्ट पाडले, त्यांचे कपडे पाडले. एक नालायक अधिकारी महाराष्ट्र दिल्ली गव्हर्नमेंटचा पोलीस अधिकारी, त्या भडव्यानी एका स्त्रीच्या बघितले व्हिडिओ तुम्ही, बोलताना मला लाज वाटते, रडू येते. एवढे नालायक पोलीस आणले. पोलीस नाही, तिथं पोलीस कमी होते आणि गुंड जास्तीच्या दिल्ली सरकारने आणून ठेवले होते. ही वास्तववादी भूमिका आहे. अरे खेळ पण लावतो का गाठीला, खेळ लावून त्या विद्यार्थ्यांना बेरहम मारले मित्रांनो. अरे 25 दिवस, 20 दिवस, 21 दिवस चाललेलं शांततेचं आंदोलन ज्या पद्धतीने पोलिसांनी चिरडण्याचा प्रयत्न केला. अरे वांगचूक साहेब कोण आहे? वांगचूक सर्वसामान्य माणूस वांगचूक साहेब नाहीये. वांगचूकला ज्या पद्धतीने उचललेलं दिल्ली सरकारने अतिशय खेदजनक बाब आहे. अरे जो सायंटिस्ट आहे त्याला मॅग्सेस पुरस्कार, त्याला मला वाटतं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय 2016-17 पुरस्कार ज्या व्यक्तीला भेटले त्या व्यक्तीशी कुटुंबांना अशा पद्धतीने दिल्ली सरकार करते. घाबरला तुम्ही वांगचूक, घाबरला आमच्या दीपकला का? गांडीत दम नाही का? ह्याला समोर 20 दिवस झाले, 20 दिवसानंतर 21व्या दिवशी त्यांना इन्व्हिटेशन दिलं. 2 पोरं तिथं गेली, तुम्हाला सांगतो. आज 11:30ला गेली पोरं, जरा 4:30ला साहेब 4:30 पर्यंत चिष्ट ठेवलं आणि 5 मिनिटाची मुलाखत, फक्त 7 मिनिटं. त्यांचा याचा संयम तुटला. आता ती पोरं काय म्हणतात, इथे ती पोरं गेली होती मंत्र्याला भेटायला, ती काय